नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या नवीन ब्लॉगमध्ये. तर काल आम्ही बाहेर गेलो होतो. शुभमचं डोकं दुखत होतं आणि डोळे दाखवायला गेलो होतो, डोळ्याला पाणी येते म्हणून. तर शुभमला चष्म्याचा नंबर दिला आहे आणि चष्मा पण सांगितला आहे. तर आज आम्हाला जायचं आहे चष्म्याची फ्रेम बनवायला आणि नंबर चेक केला आहे, ते कोणता लागणार, काय, कशी फ्रेम घ्यायची, काय ते सर्व बघायला जायचं आहे आम्हाला. तर आता आम्ही निघणार आहे. तर त्याच्यासाठीच असं छान असं मी रेडी झालेली आहे. पण आणखी शुभमनं पण माझ्यासाठी असं छान सरप्राईज प्लॅन केलेला आहे, पण मला माहिती नाही ते काय आहे. तर बघूत आपण शुभम काय करतो. तर काय चालू आहे शुभम? सापडला का टॉप? नाही सापडला ना, हेच घातला मग. तुमचा टॉप सापडतोय, माहित नाही लावलेला. तर मला टॉप दुसरं घालायचं होतं, माझं ब्लॅक आणि पिंक कलरचं, पण हेच घातलंय मी. रेग्युलर हेच घालते नेहमी, मग हेच घातलंय. अच्छा. तर शुभम काय करतो हे आपल्याला बघायचंय. तर बघूत आपण काय चालू आहे. हो, मी माईक लावतोय आणि तुझा टॉप बघत आहे ना. तू इतका वेळ बघत होतीस पण तुला काही सापडला नाही. म्हणलं आता फायनली आपल्याला मैदानामध्ये उतरावं लागेल. म्हणलं सगळं कपडे, हे बघ हे काय कपडे ठेवलेत, किती ठेवलेत. हे सगळं, हे स्टोन तुझा चांगला आहे, हा पण वापरायला घे. इतके कपडे नको कपडे. मला आता टॉप नाही भेटत आहे. तर हे काय, हा काय? वाव, भेटलाय. हेच आहे का? हेच आहे. वाव, एवढ्या वेळचं शोधून भेटला नाही. मग आता भेटला ना. मग आता ते घालू का? हो, हाच घाल. हा छान दिसतो तुला. मीच तुला दिला होता ना, मीच दिला होता. हो, तुम्हीच दिलेला आहे मला. मग हा तू घाल, हा छान तुम्हीच दिसेल. देतात सर्व कपडे. हे सगळं मलाच सापडतो, तुम्हाला नाही सापडत. मला माहिती आहे ना. असं आहे हे सगळं. असं छान. तू आता रेडी हो. आता बघू आपण. आणि आज एक मी वैशालीसाठी हेच घालून राहते मी. नको मला आता दुसरं. नाही घाल. केस मोडतात तुझ्यासाठी तुला पाहिजे होता तो मी सापडून दिलाय फायनली. या पॅन्टवर छान दिसत नाही. घाल दुसरी पॅन्ट घाल. फायनली मी तिला तिचा टॉप शोधून दिलाय आणि मी आज एक सरप्राईज प्लॅन केला आहे. तुम्ही बघायला विसरू नका सरप्राईज प्लॅन काय आहे. नक्कीच तुम्हाला सुद्धा ते बघायला आवडेल. आणि मी ते वैशालीला सुद्धा नाही सांगितलेलं आहे. म्हणजे सरप्राईज. आज संडे आहे, काहीतरी एकदम फन करूया आणि काहीतरी नवीन चेंज काहीतरी असलं पाहिजे लाईफमध्ये. त्यासाठी आम्ही एक सरप्राईज प्लॅन मी केला आहे. ओके, त्याच्यामुळं तुम्ही कनेक्ट राहा. भेटूया अगेन नंतर. तर फायनली वैशाली रेडी झालेली आहे. बघा तिचा ड्रेस. हाय वैशू, काय करत आहेस? ओय, काय करत आहेस? डाळिंब खात आहे ती ना. बरं, डाळिंब. बघा तिचा ड्रेस. काय वैशू, बाळ आता थोडंसं मोठं झालं आहे तरी सुद्धा तिनं आता हे कपडे घातली आहे. कसं वाटतंय हा टॉप? छान वाटते. तुम्ही सांगा गाईज. ह्या टॉपची लिंक मी तुम्हाला याच्यावरती शेअर करेन. तुम्हाला वाटत असेल हे टॉप आणि ही जी पॅन्ट आहे, जर कोणाला इच्छुक असेल तर तुम्ही नक्कीच परचेस करू शकता. ही पण ऑनलाईनच घेतलेली आहे. हो, ऑनलाईनच घेतलेली आहे. छान आला. पण ऑनलाईन घेतलेला हा जो काही टॉप आहे ना, तो छान आलेला आहे. समथिंग 300 वगैरे रुपयाचा आहे. काय म्हणतात तसं ते लेडीज आजकाल म्हणतात कॉम्बो. नाही आजकाल म्हणतात ना ते काहीतरी, हे माझा काय म्हणतात त्याला? आउटफिट. हां, काय म्हणतात? हे माझा आउटफिट. आणि हे आज आम्ही जाणार आहेत. हां, तुम्हाला मी मध्ये कोथिंबीर लावली होती, तो व्हिडिओ आम्ही शेअर केला होता. ओके, आता म्हणजे 2-3 दिवस झाले ती कोथिंबीर आता खूप मोठी झालेली आहे. म्हणजे तुम्ही बघाच त्याच्याकडे.
हे बघा, कोथिंबीर अशी छान मोठी झालेली आहे आणि खूप छान असं आहे याचं. पानं पण आले. अळूची पानं आहेत आमच्या इथे. तुळस आहे, कण्हेरीचं नाही निशिगंधाचं झाड आहे. हे झेंडूचं आहे. हे काय टॉप पडला वैशालीचा. आणि हे आहे ते कोरफड. हे आहे मोगरा. हे कशाचं झाड आहे? शोचच आहे ते काहीतरी माहिती. हा, हे कढीपत्ता. कढीपत्ता पण आमच्या इथे छान आलेला आहे. आणि हे आहे मनी प्लांट. खूप छान आहे. मी गॅलरी अशी क्लोज केलेली आहे कारण की थंड हवा यावी म्हणून एक साईडनं समोरची जी जागा आहे ती अशी क्लोज करून घेतलेली आहे. खूप छान वाटतं, हवा थंड येते आणि इथे बसता वगैरे पण येतं आम्हाला. अशी छान गॅलरी आहे. वैशाली, आवरलं तुझं? हो. कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योतिर्नमोस्तुते. दिव्या दिव्या दीपत्कार काणी कुंडल मोतिहार. दिव्याला पाहून लावला देवापाशी उजेड पडला तुळशीपाशी. माझा नमस्कार सर्व देवांपाशी. जय जय रघुवीर समर्थ. शिव नको गुणवंता अनंता रघु. श्री गणेशाय नमः. अस्य श्रीराम रक्षा स्तोत्र मंत्र. काही तर नळ घ्यावं इथून. बघा, आम्ही निघालो आणि असा पाऊस चालू झाला, जोरदार पाऊस चालू झाला आणि आम्ही दोघं गाडीवर निघालो. बघा बघा पाऊस. अरे पावसाला बाप रे. एकदम वेग वाढलाय, पावसाचा वेग वाढलाय. गाडीचा वेग वाढवा हो. अहो, गाडीचा वेग वाढवा. गाडीचा वेग. आम्ही जस्ट थांबलो आणि पाऊस गेला. पाऊस गेला. पण आहे का पाऊस? आहे वाटतं. पाऊस चालूच आहे. दिसत पण नाहीये पाऊस. मेकअप पण खराब झाला माझा. गाडीवर पाऊस लागतो का? जायचं का? जावं वाटत आहे चला मग. कारण चला, आम्ही की निघतो. आमचा सरप्राईज बाकी आहे. मित्रांनो बघा, आम्ही चष्म्याच्या दुकानावर आलेले आहे. शुभम आतमध्ये बघत आहे चष्मा वगैरे. एक दोन्ही ह्याच्या. बरं बरं. का कसं वाटत आहे? कंटिन्यू परमनंट राहावं लागेल. चांगलं आहे. बनला का व्यवस्थित? हो हो. त्याचा नंबरचं ते हे का त्याच्यावरती आहे ना? झालं. छान वाटत आहे. आवडला का तुम्हाला? हो. बघा हार्षद, चांगलं दिसत आहे. ग्रे कलर ना? ग्रे. फायनली झाला. फायनली चष्मा घेतला. जड होतं का असं हे? जड आहे का फ्रेम? नाही, हलकी आहे. पडला तर वगैरे काही होत नाही ना? नाही. चला मग आता फायनली चष्मा झालेला आहे. झाला आहे फ्रेम. लावून चला. लावूनच चला आता घरी. हे फायबरचीच राहते ना फ्रेम? काही फायबरचीच. चला मग आता लावूनच चला. लावूनच चला. चलो. फायनली आम्ही आलेलो आहोत आणि आम्ही आज आलेलो आहोत ते वैशालीचं सरप्राईज म्हणजे आमचं सरप्राईज. आज आम्ही संडे आहे म्हणून आज एका छान अशा हॉटेलवरती आलेलो आहेत. राधाकृष्ण नावाचं हॉटेल आहे आणि वैशाली आणि मी इथे आलेलो आहोत. वैशालीचं लक्ष नाही आहे. वैशालीचं लक्ष कुठं आहे? कुठे लक्ष आहे वैशू? साडीवर. गाडी साडीवरती. दुसऱ्यांच्या साडीवरती लक्ष देतात बायका आजकाल. खूप असतं. पण आम्ही फायनली हॉटेलवरती आलेलो आहे. म्हटलं का मग तू पण साडी घालून ये म्हणून? नाही ना कोण. आपण काय नवीन, आज संडे आहे ना, म्हणजे संडेचा आज हाच ड्रेस असतो. हां, मग आज आम्ही इथे आलेलो आहोत आणि आज आतापासून तुम्हाला माझा असा नवीन चेहरा बघायला भेटेल. माझ्या डोळ्यावर चष्मा आहे म्हणजे 4 डोळे. फायनली तू बोललीस. 4 डोळे ते बघायला भेटतील. चला आता मध्ये गेल्यावर आपण बघूया की काय आहे सरप्राईज. काय आहे हे बघा. हे हॉटेल आहे.
फायनली आम्ही आलेलो आहोत झेंडा हॉटेलमध्ये हमारा आणि तिरंगा. आज हॉटेलवरती काहीच गर्दी नाही आहे. तुम्हाला सांगतो मित्रांनो, काहीच गर्दी नाही आहे. वैशाली देत आहे ऑर्डर. फायनली आम्ही हॉटेलवरती आलेलो आहोत आणि या हॉटेलवर येण्याचं स्पेसिफिक असं कारण म्हणजे काय, इथली सिटिंग अरेंजमेंट आणि खायची जी काही क्वालिटी आहे ना ती खूप छान मला आवडते आणि वैशूलासुद्धा स्पेशल आवडते. हिलासुद्धा मी इथंच बहुतेक खूप वेळा इथं घेऊन आलेलो आहे आणि आजसुद्धा आमचा दुसऱ्या हॉटेलला जायचा प्लॅन होता, पण नंतर वैशाली म्हणली आपल्या राधाकृष्णाला जाऊया, म्हणून आम्ही इथं आलेलो आहोत. वैशाली देतो ऑर्डर काय हे देतेस का? ते. मित्रांनो, आम्ही हॉटेलला आलेलो आहोत. हे बघा, इथे आम्ही बसलेलो आहोत आणि आम्ही ना मेनू ऑर्डर केलेला आहे. तर काय केलं आहे, काजू पनीर पनीर काजू मसाला. पनीर काजू मसाला हो. आणि एक मसाला पापड, जीरा राईस हां, जिरा राईस, आणि हे बटर एक बटर तंदुरी रोटी. हे ऑर्डर केलेलं आहे. बाकी माझा आपलं चष्मा ओके वाटतं. ओके. म्हणजे एकदम ग्लास वगैरे असं शाईन ग्लास घेतलेले आहेत की बाबा हा असा छान वाटतो रे यार. हा चष्मा लावावा लागला मला, कारण की माझे डोळे खूप दुखत होते आणि पाणी सारखंच येत होतं आणि एकदम हाय ग्लास घेतलेले आहेत आणि फायबर्समध्ये घेतला आहे. जवळपास मला हा डिस्काउंटेड पडला चष्मा, म्हणजे तो म्हणजे फ्रेमसहित टोटल 2400 रुपये किंमत सांगितली होती, त्याला मी डिस्काउंट करायला सांगितलं. 1800 रुपयाला कसं मला हा दिसतंय? पडला आहे फायनली. शुभमला चष्मा कसा दिसतोय कमेंट बॉक्समध्ये नक्की नक्की सांगा. सांगा तुम्ही. आधीचं लुक आणि आत्ताचं लुक नक्की सांगा. मी बिफोर आफ्टर करणार या व्हिडिओमध्ये, बिफोर आफ्टर करणार आहे. बघूया आपण कसं होईल. आणि आलो छान हॉटेलमध्ये. आम्ही छानपैकी असं रिलॅक्स बसलेलो आहोत. आज संडे आहे, स्पेशल डे, पण सध्या कोणी आलेलंच नाही आहे. आलेलं नाही, गर्दी होईल थोडी, आम्ही उशिरा चालूच. गर्दी होते. आम्हीच फर्स्ट विजिट आहेत आज ह्यांचे. चला, अशा प्रकारे मसाला पापड आलेला आहे आणि हे यांनी बघा मोबाईलमध्ये बिझी आहे. आता पापड खायचा की मोबाईल बघायचा? अरे थोडंसं कामाचं बघतं माणूस, काही बघतं आहे का काही. जाऊ द्या, मी खाऊन घेते. बस बघा, आता पापड खायला सुरुवात झालेली आहे. मित्रांनो, आम्ही जे ऑर्डर केलं होतं ते सर्व इथं आलेलं आहे मस्तपैकी. पापड आणि संपला हे नाही? इकडे खाणं पण चालू झालं. नाही, पापडच संपलं नाही, पण इतकं फास्ट ऑर्डर आली ना, बिलकुल 5 मिनिटाच्या आत ऑर्डर आली. एकदम फास्ट, हेच मला आवडतं. पापड ते पण संपला एकदम पण गरम गरम असतं सगळं, मस्त. पापड सुद्धा अर्धा पण नाही झाला पापड. बघा, चला. काजू तर पनीर आम्ही- मसाला. तर आम्ही आता जेवण करतो. हा, एक थोडे हॅलो मित्रांनो, आमचं जेवण झालेलं आहे पोट भरून आणि आता आम्ही निघालेलो आहेत. ह्याच्यामध्ये माझ्यासाठी नारळ ते घेतलेलं आहे, मग ते आमच्यासोबतच आहे थैली. काय सॉलिड जेवण झालं यार, खूप मस्त जेवण झालेलं आहे माझं. मस्त जेवण मी तर होतं. आता नाही बोलू शकत, काहीच नाही. आपण थोडं माझी वॉकिंग झाल्यावरच मी बोलणार. बघा, आता आम्ही निघालेलो आहेत घरी. इथून आमचं 5 मिनिटाच्या अंतरावरच आहे घर. जास्तीत जास्त 10 मिनिट लागेल, है ना? 5-7 मिनिटच खूप झाले. तर बघा, आता निघालोत आम्ही. जेवण झालं आमचं बाहेरच. फायनली आम्ही घरी पण आलेलो आहोत आणि थोडंसं आमची घरची कॉल चालू होते. वैशालीच्या घरचा, त्यांच्या घरचा कॉल, आणि जेवण वगैरे मस्त झालं. कसं वाटलं वैशाली तुला सरप्राईज? मला एक गोष्ट सांग, हे असं आळस देणं महत्त्वाचं असतं का? छान वाटले. आळस देणं महत्त्वाचं असतं का? छान वाटलं. जेवण झाल्यानंतर झोप नाही का येणार? पण हे असं एवढं आळस. मला झोप येते. 11 वाजले, बघा जरा टायमिंग. 11 वाजले आहेत, खरं आहे, हे महत्त्वाची गोष्ट आहे. पण तरी सुद्धा आता झोपेचा टायमिंग झालाय ना. व्लॉग आपण एंड करतोय तर स्माइल बनती है. पण आता झोप येत आहे. अशी smile. जेवण झालंय खूप पण पोट सरप्राईज भरून. आवडलं का तुला?
हो खूप आवडलं मला, छान बरं, झालं. छान. मी एक जर्नलिस्ट सांग मला कसं वाटलं जेवण छान तुला? वाटलं मला जेवण, पोट भरून जेवण तुम्ही जेवण मला दिलंय आज. आणि धन्यवाद. सरप्राईज कसं वाटलं? सरप्राईज अमेझिंग. अमेझिंग अमेझिंग वाव हे एक महत्वाचं आहे खरं सॉलिड. 11 वाजलेत आणि आमच्या घरामध्ये घड्याळ आहे बरं का, हे अशी वाजते. बघा आता तुम्ही 11 टोले देणार ते. पण मस्त होतं हॉटेल आणि जेवण पण. आम्ही आज नवीन भाजी वगैरे मागवली आणि खूप छान वाटलं. खूप सॉलिड होतं जेवण. आणि आता खूप वैशालीला झोप येत आहे. चला त्याच्यामुळं आता आपण झोपूया. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा व्हिडिओला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय. बाय.